गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये अर्ध्या तासापासून कांदा प्रश्नी बैठक सुरू आहे। फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। पवारांच्या पक्षाकडून जयंत पाटील, राजेश टोपे, बजरंग सोनावणे हे देखील बैठकीसाठी हजर आहेत। तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज घेऊन यावं, नाहीतर त्यांना आम्ही फिरू देणार नाही असं सपकाळांनी म्हटलंय। आज महाराष्ट्र का आधा मंत्रिमंडल दिल्ली गया है, वो चॉकलेट लेके वापस ना आए तो वो महाराष्ट्र के किसानों के लिए पैकेज के साथ वापस आए, अन्यथा हमको घूमने नहीं देंगे। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अर्थ खात्यावरून सुनेत्रा पवारांनी खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खातं राष्ट्रवादीला दिलं नाही अशी नाराजी सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली अशी माहिती मिळते। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अर्थ खात्यावरून खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खातं राष्ट्रवादीला दिलं नाही अशी खंत सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली आहे। वारंवार मागणी करूनही भाजपकडून अर्थ खातं दिलं जात नसल्यामुळे सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केली। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी नेत्यांना या संदर्भात माहिती दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तुम्हाला काय नाराजी माहित झाली मला माहित नाही, पण मला याबद्दलची काही माहिती नाही आहे। 100% मला खात्री आहे की ज्या वेळेस अर्थ खातं देवेंजींनी स्वतःकडे ठेवलं की बजेटचं सत्र होतं आणि त्या ह्याच्यामध्ये ते मुश्किल होतं देणं, आणि त्यावेळेसच त्यांनी सांगितले की आम्ही परत अर्थ खातं देऊ। त्याप्रमाणे जे काय निर्णय असेल तर ते माननीय मुख्यमंत्री आणि सुनेत्रा वहिनी मिळून घेतील। तर अर्थ खात्याबद्दलचा निर्णय एनडीएचे प्रमुख नेते घेतील अशी सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अर्थ खात्याबद्दलचा निर्णय केंद्रीय नेतृत्वासह बोलून अपेक्षित आहे। एनडीएच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनं निर्णय घेतले जातील। एनडीए नेतृत्वाच्या म्हणण्यानुसार खाते बदल होतात। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भुजबळ आणि तटकरे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दादांच्या निधनानंतर आम्हीच टीकेचे धनी का असं म्हणत तटकरे संतापल्याचं सूत्रांकडून कळतं। यावर भुजबळांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं। तर दुसरीकडे मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला अनुपस्थित होते। राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजीमाजी आमदारांची बैठक पार पडली। मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या हातात देणे तसंच पक्ष एकसंध ठेवणे यात आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मात्र आमच्यावर टीका सुरू असताना एकही नेता बचावासाठी पुढे आला नाही अशा शब्दात सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला अशी माहिती सूत्रांनी दिली। विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही आमच्या दोघांवर सतत टीका सुरू होती। अशा वेळीही पक्षाचा एकही आमदार नेता बचावासाठी पुढे आला नाही। फक्त पटेल आणि मीच टीकेचे धनी का व्हायचं? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही अधिकृत भूमिका घेणार की नाही असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनील तटकरे यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर बैठकीत तणाव निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावेळी छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। छगन भुजबळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचंही सूत्रांकडून समजते। सर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल तटकरे आणि तुमच्यामध्ये चकमक झाली असे अजिबात काय वाद झाला नाही। त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होतोय, आम्हाला जायचं आहे, 8 वाजता मीटिंग आहे आमची। कारण आपण जास्त जर बोलत बसलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागेल, लवकर या लवकर या लवकर या। म्हणून मुद्द्याचं पण काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांगा, त्याप्रमाणे। राष्ट्रवादीला वाद काय नाही आहे, ते बोलत होते। मी म्हटलं लवकर सांग, आम्हाला जायचं आहे, आमचे फोन येऊन राहिले तर लवकर आठ। फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं। वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती। त्यामुळे त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे।
दुसरीकडे तटकरेंचं बैठकीतील भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी काढता पाय घेतल्याचीही सूत्रांनी माहिती दिली. तर या बैठकीला प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती होती. मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलंय. या प्रकारामुळे राष्ट्रवादीत नाराजीचा सूर कायम असल्याच्या चर्चा सुरू आहेत. प्रफुल्ल पटेल काय येऊ शकले नाही, परंतु तटकरे तर होतेच. नाही, पण काही अंतर्गत नाराजी होती बऱ्याच. आता प्रफुल्ल काय पटेल नाही, आता हे तुम्ही सगळी नाराजी आहे, हे आहे ते आमच्या विरोधी पक्षाचे काय आमचे मित्र हे सतत बोलत असतात, तुम्ही सतत ते दाखवत असतात, त्यामुळे एक वातावरण निर्माण होता. पण तसं काही वातावरण नाही. राष्ट्रवादीचं जे काही वादळ होतं किंवा वाद होता तो कालच्या बैठकीत पहिल्यातलं वादळ पहिलं संपलं. हा, मी म्हटलं तर पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे. प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते. महायुतीमध्ये विधान परिषदेसाठी 11-4-2चा फॉर्म्युल्याची चर्चा आहे. मात्र हा फॉर्म्युला शिंदेना अमान्य असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेच्या शिवसेनेला 6 आणि राष्ट्रवादीला 3 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. विधान परिषदेच्या रिक्त 17 जागांवरून महायुतीमध्ये पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहे. महायुतीमध्ये तिढा सोडवण्यासाठी 11-4-2 या फॉर्म्युल्याची चर्चा आहे. महायुतीमध्ये परिषदेसाठी 11 भाजप, 4 शिवसेना आणि 2 जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळते. राष्ट्रवादीला पुणे आणि रायगडची जागा सुटण्याची शक्यता आहे. शिवसेनेला ठाणे, परभणी, यवतमाळ या जागा सुटण्याची शक्यता आहे. तर नाशिक किंवा संभाजीनगर सुद्धा मिळू शकतं. संभाजीनगर आणि नाशिकच्या जागेसाठी भाजप सुद्धा आग्रही आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेला 6 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 11-4-2चा फॉर्म्युला शिंदेना अमान्य असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीमध्ये शहांसमोर शिंदे आपली भूमिका मांडणार अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते. सत्तेमध्ये कमी वाटा दिल्याची खंत शिंदे शहांसमोर व्यक्त करणार अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जवळपास 99% महायुतीची चर्चा पूर्ण झाली आहे. देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजी मला वाटतं आज उद्या अंतिम बसतील आणि उद्यापर्यंत जागेचा जवळपास झालाच आहे, पण त्याचा अधिकृतपणे घोषणा करतील. आत्तापर्यंत अंतिम फॉर्म्युला हा ठरलेला नाही आहे. कदाचित संध्याकाळपर्यंत जी बैठक होणार आहे, जी महत्त्वाची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये युतीमध्ये काय फॉर्म्युला ठरला या संदर्भामधली घोषणा तिन्ही नेते एकत्रित बसून करतील. कोकणची जागा राष्ट्रवादीला देण्याची शक्यता आहे. कोकणची जागा तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे यांना मिळण्याची शक्यता आहे. बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार अशीही चर्चा आहे. दुसरीकडे पार्थ पवार निकटवर्तीय इम्तियाज खत्री यांच्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. शिंदेच्या शिवसेनेकडनं परिषदेच्या 6 जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू झालेलं आहे. शिवसेनेकडनं परिषदेच्या 6 जागांसाठी लॉबिंग केलं जाते. ठाणे, पालघर, क्षितिज ठाकूर किंवा रवींद्र फाटक यांच्यासाठी. हिंगोली, परभणी इथे अभिमन्यू खोतकर किंवा बिप्लव बजोरिया. छत्रपती संभाजीनगर, जालना इथे राजेंद्र जंजाळ किंवा बाजीराव चव्हाण. नाशिकमध्ये हेमंत गोडसे किंवा भाऊसाहेब चौधरी. रायगडमध्ये विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे. तर जळगावमध्ये प्रतापराव पाटील किंवा सुमित पाटील. मागणी केलेली आहे, पण आता ही जागा आमची ज्या 7 जागा मागितल्या त्याच्यामध्ये जळगावची पण मागणी केलेली आहे. पण आपल्या म्हणण्याप्रमाणे अजून जागेचा वाटपचा जो विषय आहे तो पूर्णत्वास आलेला नाही. राष्ट्रवादी परिषदेच्या 3 जागांसाठी आग्रही आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. यामध्ये कोकण, पुणे, नाशिक किंवा हिंगोली. एसआयआर करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी एसआयआर आवश्यक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. बिहार निवडणुकीपूर्वीची मतदार यादीची एसआयआर प्रक्रिया कायदेशीर आणि घटनात्मक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. निवडणूक आयोगाला एसआयआर साठी विशेष प्रक्रिया अवलंबण्याचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलंय. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. निवडणूक आयोगाला निष्पक्ष आणि अचूक मतदार यादी तयार करण्याचा अधिकार आहे. किंचित वेगळ्या प्रक्रियेमुळे कोणतीही प्रक्रिया बेकायदेशीर ठरत नाही. मतदार यादीतून नाव काढल्यानं नागरिकत्व हिरावलं जात नाही. नागरिकत्व निश्चित करणं हे निवडणूक आयोगाचं काम नाहीये.
SIR हा लोकप्रतिनिधित्व कायदा आणि संबंधित नियमांच्या विरुद्ध नाहीये. SIR चा अर्थ मतदार यादी दुरुस्ती करणे आहे. SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डुप्लिकेट मतदार वगळण्यात येतात. BLO अर्थातच बूथ लेवल ऑफिसर घरी येऊन तुम्ही तिथेच राहता की नाही याची खात्री करतात. काही बदल करायचा असल्यास आवश्यक फॉर्म भरून घेतात. मृत व्यक्तींची किंवा स्थलांतरित झालेल्यांची नावं यादीतून वगळली जातात. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट केली जातात. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सोसायटीत बकरा कुर्बानीवरून तणाव निर्माण झालेला आहे. मीरा रोड नंतर आता घाटकोपर आणि गोरेगाव या ठिकाणी देखील वाद झाले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सोसायटीत बकरा कुर्बानीवरून तणाव निर्माण झालाय. मीरा रोड पाठोपाठ गोरेगाव आणि घाटकोपरमध्ये सुद्धा वाद पाहायला मिळतोय. घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला सोसायटीमधल्या रहिवाशांनी विरोध केलाय. किरीट सोमय्यांनी मीरा रोड नंतर घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीला भेट दिली. यावेळी मोठा फौजफाटा सोसायटी परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता. सोसायटीमध्ये 31 बकरे ठेवण्यात आले होते. काही बकरे पालिकेनं ताब्यात घेतलेत अशी माहिती सोमय्या यांनी दिली. पालिकेनं दिलेल्या जागेवर कुर्बानी करावी असं स्पष्ट करतानाच सोमय्यांनी सोसायटीमध्ये बकरा कुर्बानी होऊ देणार नाही असा इशारा दिला. या सोसायटीत उद्या कुर्बानी होऊ देणार नाही. सोसायटीच्या लोकांना जी कुर्बानी करायची आहे म्हणजे राहणाऱ्या त्यांची कुर्बानीची व्यवस्था महापालिका करीत आहेत. घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीमध्ये 30 वर्षांपासून बकरा कुर्बानी केली जाते. मध्यरात्री अचानक पालिकेनं बकरा कुर्बानीची परवानगी रद्द केली. पालिकेनं जागा द्यावी, तिथे कुर्बानी करू अशी रहिवाशांची भूमिका आहे. दुसरीकडे गोरेगाव पूर्व मधील गोकुळधाम परिसरातही बकरा कुर्बानीला विरोध करण्यात आलाय. उघड्यावर बकरी कुर्बानीला परवानगी देऊ नका, अन्यथा आंदोलन करू असा इशारा नगरसेविका प्रीती सातम यांनी दिलाय. तुम्ही एकत्र या, तुम्ही शेड बांधा, तुम्ही कव्वाली गा, तुम्ही तुमच्या बांधवांना भेटा, पण अशा पद्धतीने ओपन जागेवरती बकऱ्याची कुर्बानी द्यायला आमचा विरोधच आहे. सोसायटीमध्ये असे बकरी ईद करताना तिथे बकरे कापू नयेत हे शासनाचे सुद्धा निर्देश आहेत आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई सुद्धा करतात. दुसरीकडे नुकताच मीरा रोडच्या पूनम इस्टेटमध्ये झालेल्या प्रकरणावरून काशीमीरा पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्समध्ये बकऱ्यांसाठी बनवलेल्या शेडला विरोध करण्यात आलाय. यानंतर पालिकेकडनं हा शेड तोडण्यात आला. इतकंच नाही तर पुन्हा शेड बनवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मोठा गोंधळ झाला. सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठल्या सोसायटीच्या ठिकाणी अशी पशुहत्या करणं हे कायद्यानेच बेकायदेशीर आहे. कायद्याने हा गुन्हा आहे. मी सीपींना, महासंचालकांना आणि मुळात महानगरपालिका आयुक्तांना पण एक लेटर दिलं. आणि आता बातमी येते कोल्हापूरमधून. गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट मिळालेलं आहे. तूप, लोणी, दूध पावडर प्रोडक्ट्ससाठी हलाल सर्टिफिकेट मिळालेलं आहे. गोकुळ प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेटची गरज काय असा सवाल त्यानंतर उपस्थित होतो. दरम्यान हलाल सर्टिफिकेट हे 2022 पूर्वीच काढल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरात होर्डिंगसाठी 4 झाडांची वृक्षतोड करण्यात आली आहे. पालिकेकडनं परवानगी न घेताच कंत्राटदाराने झाडं तोडली आहेत. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची पर्यावरण प्रेमींनी मागणी केली आहे. नागपूरच्या ट्रॅफिक चौकामध्ये एका ऍड एजन्सीने होर्डिंग स्टँड उभारण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली 4 ते 5 झाडं तोडली आहेत. धक्कादायक म्हणजे ही झाडं तोडण्यासाठी कंत्राटदाराने पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं समोर आलं. विदर्भामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. आधीच झाडांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होतंय. त्यातच झाडं तोडल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कंत्राट रद्द करण्याची मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे. प्रशासन आणि आपल्या इकडचे नेता, सरकार कोणीच गंभीर नाहीये अवैध वृक्ष कटाईबद्दल. तुम्ही बघत असाल नागपूर शहरामध्ये होर्डिंग्स करता पहिले पण खूप मोठ्या प्रमाणात झाडं कापली गेली. याचिका पण आहे, पण तरीही आजपर्यंत कोणावरती पण कारवाई झाली नाहीये. कोणाचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला नाहीये.
केरळचे माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घराबाहेर राडा झाला. पी विजयन यांच्या घरी ईडीने छापा टाकला. यावेळी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ईडीची गाडी फोडली. दरम्यान पी विजयन यांच्या मुलीच्या IT कंपनीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घराबाहेर मोठा राडा झाला. पी विजयन यांच्या घरी छापा मारणाऱ्या ईडीला कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. ईडीच्या अधिकाऱ्यांची गाडी कार्यकर्त्यांनी फोडली. काचेवरती भले मोठे दगड भिरकावले. CRPFची सुरक्षा व्यवस्था असूनही कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाडीची तोडफोड केली. पी विजयन यांची मुलगी टी वीणा यांची एस्कॉलॉजिक सोल्युशन ही कंपनी आहे. या कंपनीला कोचिन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड या खासगी खाण कंपनीकडनं 2017 ते 2021च्या दरम्यान 1,72,00,000 रुपये दिले गेले. या पैशांच्या बदल्यात एक्सॉलॉजिक कंपनीनं कोणतीही सेवा दिली नाही. हे पैसे राजकीय फायद्यासाठी लाच म्हणून दिले असावेत असा ईडीला संशय आहे. कोचिन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेडमध्ये केरळ सरकारचा 14% हिस्सा आहे. त्यामुळेच हे प्रकरण अधिकच गंभीर मानलं जात आहे.